महिला आरक्षण विधेयकाची विरोधकांनी होळी केली असं फडणवीसांनी म्हटलंय। विरोधक सिरियल लायर आहेत, दिवसातून 5 वेळा खोटं बोलतात असंही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणाले। महिलांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत विरोधकांना झोपू देणार नाही असा संकल्प सुद्धा फडणवीसांनी घेतलाय। महिला आरक्षण विधेयकावरून सुप्रिया सुळेंनीही भाजपला सवाल विचारलेत। 2023 मध्येच बिल पास झालं, मग अजून अंमलबजावणी का नाही असा सवाल त्यांनी केला। महिला आरक्षण विधेयकाप्रश्नी मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे असं म्हणाल्या। दरम्यान विधेयक लागू कधी करायचं याचं संविधान संशोधन आलं होतं असं फडणवीसांनी प्रत्युत्तरादाखल म्हटलं। 21 सप्टेंबर 2023 ला लोकसभेमध्ये एका मताने महिला आरक्षणाचं बिल पास झालेलं आहे। त्याच्यामुळे 2024 मध्येही 33% आरक्षणाचं बिल त्याची अंमलबजावणी होऊ शकत होती। म्हणजे 543 मध्ये 33% महिलांना द्या। सगळ्यांचं एकच मत आहे की तुम्ही आत्ता हे बिल पारित करा। आम्ही आज नाही, आज रात्रभर बसायला तयार आहोत। तुम्ही अंमलबजावणी करा। तर का भारतीय जनता पक्ष करत नाहीये? आणि बिल 23 मध्ये पास झालंय। 2.5 वर्ष झाली आहेत बिल पडू नये। 2.5 वर्षात याची अंमलबजावणी का नाही झाली आहे? भारताच्या संसदेमध्ये महिला आरक्षण बिलाची भ्रूण हत्या ही विरोधी पक्षाने केली, त्याचाही जागर करण्याची आवश्यकता आहे। आणि ही मंडळी सिरियल लायर आहेत, रोज खोटं बोलतात, दिवसातनं 5 वेळा खोटं बोलतात। तुमच्या या मानसिकतेविरुद्ध आमचा लढा सुरू झालेला आहे आणि जोपर्यंत भारताच्या संसदेत आणि विधानसभेमध्ये आमच्या 33% महिला पोचणार नाही, आम्ही तुम्हालाही शांतपणे झोपू देणार नाही। तुमच्या विरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील।